मगासपासून ते साहिरच्या सुदैवाचा पाढा तुमच्या समोर वाचताय. त्यात आणखीन एक गोष्ट ऍड करतो की रवीच्या सुदैवाचा, की रवीला गीतकार खूप चांगले मिळाले आणि त्या गीतकारांमधला एका होता अर्थातच साहिर लुधियानवी. B.R. चोप्रा बरोबर साहिर लुधियानवीने कायम काम केलं आणि त्यामुळे रवी आणि साहिर लुधियानवी ह्या कॉम्बिनेशनची गाणी सुद्धा प्रचंड ग्रेट गाणी ठरली. अर्थात साहिरचे शब्द पण त्याला अत्यंत महत्वाचे होते, कारण साहिर तुम्हाला माहिती आहे की सामाजिक बांधिलकी असो, कम्युनिझमवर केलेली गाणी असो किंवा प्रेमावर केलेली गाणी असो, या सगळ्या कवितांमध्ये एक वेगळीच प्रतिभा, एक वेगळीच ताकद दिसते. आणि माझ्या पिढीला तर मला असं वाटतं की साहिरने शिकवलं की प्रेम कसं करावं आणि प्रेम जर असफल झालं तर असफल प्रेमातून बाहेर सुद्धा कसं पडावं, ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. म्हणजे राज कपूरच्या एका पिक्चरमध्ये साहिर असं म्हणतो, तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी. हे गाणं मला प्रचंड आवडतं, कारण हे गाणं प्रेमात म्हणायला फार चांगलं आहे. किंवा तुला मी आवडलो नाही तरी चालेल, पण दुसरा कोण आवडला तर मग प्रॉब्लेम होईल, तोपर्यंत माझा रस्ता हा ओपनच राहतो तुझ्याकडे येण्याचा. तसंच ज्या वेळेला आपण प्रेमातून बाहेर पडतोय, ते बाहेर पडणं सुद्धा किती सहज आणि खूप छान असू शकतं, हे साहिरने त्याच्या शब्दात सांगितलेले. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. म्हणजे आदर्श प्रेम कसं करायचं आणि आदर्श प्रेम केल्यानंतर जर बाहेर कसं पडायचं असेल तर इतक्या सुंदर ओळी कोणी लिहिलेल्या नाहीत. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की मला टेल ऑफ टू सिटीज नावाची जी कादंबरी होती, त्या कादंबरीमध्ये सिडने कार्टनचं जे कॅरेक्टर होतं ते मला स्वतःला प्रचंड आवडायचं, की प्रेम कसं करावं आणि प्रेमात त्याग कसा करावा. एक्झॅक्टलीच हीच गोष्ट साहिर लुधियानवीने या गाण्यात सांगितलेली आहे. आणि ह्या गाण्याचा एक किस्सा आहे, आता तो खरा खोटा मला माहित नाही, पण किस्सा म्हणून अतिशय सुंदर आहे. काही लोक असं म्हणतात की हे गाणं साहिरनी आधीच्याच आपल्या त्याची जे काव्याचं पुस्तक आहे त्या पुस्तकात ऑलरेडी होतं. पण एक किस्सा असा सांगितला जातो की त्याचं सुधा मल्होत्रावर प्रचंड प्रेम होतं. सुधा मल्होत्राचं अलीकडे एक पुस्तक आलंय, त्या सुधा मल्होत्रा म्हणते की मला तो आवडायचा पण प्रेम वगैरे नव्हतं असं. अर्थातच आता इतक्या वर्षानंतर ती थोडंच कबूल करणार की माझं प्रेम होतं साहिरवर, पण साहिरचं तिच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि ते प्रेम असफल झालं. तिने साहिरला आपल्या लग्नाला बोलवलं आणि साहिर तिच्या लग्नाला गेला आणि लग्नामध्ये जे बाकीचे मंत्र वगैरे सगळं चालू होतं त्यावेळेला त्याच्या हातात एक पत्रिका होती त्या लग्नाची. त्याला तेव्हा हे गाणं सुचलं असं म्हणतात आणि त्यांनी त्या पत्रिकेवर गाणं लिहायला सुरुवात केली, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. आणि मग ह्या पुढच्या ज्या ओळी आल्या ना, त्या ओळी त्याच्यातून त्या आल्या आणि ते गाणं, ती पत्रिका नेऊन त्यांनी B.R. चोप्राला दिली आणि B.R. चोप्रा गुणग्राहक होता. तो म्हणाले की यस, आपण काही केलं तरी हे गाणं आपल्या सिनेमात टाकायचं आहे आणि ते गाणं गुमराहमध्ये टाकलं गेलं. असं म्हणतात की गुमराह हा सिनेमा त्या लग्नानंतर 3 वर्षांनी आला. कदाचित हे खरंही असू शकेल, कदाचित साहिरच्या पुस्तकातलं असू शकेल, काही असेल, पण हे गाणं अतिशय अप्रतिम आहे. असं प्रेमातून बाहेर पडणं मात्र फिल्म इंडस्ट्रीत कुणालाच जमलं नाही साहिर सोडून. ना राज कपूरला जमलं, ना दिलीप कुमारला जमलं, त्यातल्या त्यात देवानंद सुरैयाला जमलं, कारण त्यांनी खरंच अशा रीतीने आदर्श प्रेम केलं. पण साहिरने मात्र प्रेम हे असंच केलं. हे हळूवार गीत तुमच्यासमोर पेश करतोय, मंदार. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाजी की, न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से, न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों में, न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरों से. चलो एक बार फिर से
अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से, मुझे भी लोग कहते हैं कि ये जल्दी पर आए हैं। मेरे हमराह भी रुस्वाइयाँ हैं मेरे माज़ी की, मेरे हमराह भी रुस्वाइयाँ हैं मेरे माज़ी की। तुम्हारे साथ भी गुजरी हुई रातों के साए हैं। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। कॉलेजमध्ये असताना मॅटिनेला मी दिल्ली का ठग नावाचा एक सिनेमा पाहिला होता. किशोर पाहिला होता तो मी किशोर कुमार आणि नूतनसाठी, कारण नूतन प्रचंड आवडायची आणि किशोर कुमारचा सिनेमा पाहताना डोकं घरी विसरून आलो तरी चालायचं. पण तो सगळा धांगडधिंगा ती गाणी ऐकल्यानंतर ह्या सिनेमाला रवीचं म्युझिक असेल असं मला वाटलंच नव्हतं. कारण रवीच्या म्युझिकचा एक टिपिकल टोन असायचा, तो टोन त्या सिनेमात कुठेच दिसत नाही. मला नंतर कधीतरी कळलं की अरे ह्याचे म्युझिक रवीचं होतं. मला असं वाटलं एस डी बर्मनचं असेल किंवा आणि कोणाचं असेल, पण रवीचं किशोर कुमारच्या आवाजाला साजेचं आणि त्याच्या धांगडधिंग्याला साजेचं असं म्युझिक रवीने त्या सिनेमात दिलं होतं. आणि एवढंच नाही, पण नंतर मला असं कळलं की रवी कवी होता, त्यांनी त्यात काही गाणी लिहिली होती. आणि सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली, आरएटी रॅट हे गाणं सुद्धा रवीने लिहिलेलं आहे. रवीला इंग्लिश सुद्धा येत होतं चांगलं, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या गाण्यावर डान्स प्रचंड सुंदर केले. तुम्हाला माहिती आहे किशोर कुमार आणि नूतन एका खोलीत नाचतात. पण आज ते गाणं आम्ही घेत नाही. किशोर कुमारचं एक दुसरं गाणं जे घेतोय, हम तो मोहब्बत करेगा लैला लैला करेगा, एक टिपिकल किशोर कुमार टोन मधलं रवीचं न वाटणारं गाणं तुमच्यासमोर पेश करतोय मंदार. हम तो मोहब्बत करेगा दुनिया से नहीं डरेगा, चाहे जमाना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा दुनिया से नहीं डरेगा, चाहे जमाना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा। चुपके से आप तो दिल लेके चले जाते हैं, पीछे पीछे दीवाने फिर भी चले आते हैं। चुपके से आप तो दिल लेके चले जाते हैं, पीछे पीछे दीवाने फिर भी चले आते हैं। मेरी जूती से जूता पॉलिश करेगा, जूता पॉलिश करेगा, लेकिन तुम पर मरेगा, चाहे ज़माना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा। ठोकर से और भी अरमाए जमा होते हैं, दुनिया में हम जैसे आशिक भी कहाँ होते हैं। हाँ, ठोकर से और भी अरमाए जमा
करेगा, लैला 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 करेगा, ठंडी आहें भरेगा, चाहे ये ज़माना कहे हमको दीवाना, आज हमको मोहब्बत करेगा, दुनिया से नहीं डरेगा, चाहे ये ज़माना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा, ला 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 ला, चाहे ये ज़माना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा. थँक्यू. मॅट्रिकमध्ये नापास झालेली मुलं पुढे फार मोठी होतात असं मला वाटतं नेहमी. कारण रवी हा मॅट्रिकमध्ये नापास झाला होता आणि मग खरंच त्याचं खूप मोठं नाव झालं. आणि जे मॅट्रिकमध्ये नापास होतं त्यांचं नाव वेगळ्या क्षेत्रात होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मॅट्रिकमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा रवी मॅट्रिक झाले असावेत, कारण त्यांनी मग इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला आणि पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये त्यांनी नोकरी पकडली. पण सरकारी नोकरी पकडल्यावर सुद्धा त्यांचं मन जे होतं ते संगीतात होतं. त्यांना वाटत होतं की रफीने जे सांगितलंय ना ते आपण करायला पाहिजे, आपण मुंबईला जायला पाहिजे. त्यांनी वडिलांना कन्व्हिन्स केलं की मी मुंबईला जातो. आणि ज्या वेळेला कन्व्हिन्स केलं त्यावेळेला रवीचं लग्न सुद्धा झालेलं होतं. त्या काळात लग्न लवकर होत, त्यामुळे रवीचं लग्न पण झालेलं होतं. पण माणसाचं आडनाव कदाचित जोशी पटवर्धन संसगिरी असावं, कारण त्यांनी पटकन नोकरी सोडली नाही. त्यांनी आधी रजा टाकली आणि मग मुंबईला आले. आणि मी स्वतः BMC मध्ये होतो, आमचे साहेब पण समोर बसलेत. आम्हाला दोघांनाही कल्पना आहे की सरकारी खात्यात रजा मुबलक असते, त्यामुळे त्यांना कोणी विचारलंही नसेल की एवढी रजा का टाकली. आणि रवी अक्षरशः तिथून मुंबईला आला. जो मुंबईला आला त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याची किती काळजी घेतली होती. तर त्याच्या आईनी जसं कोकणातून माणूस येताना बंडी शिवायची ना, बंडी, तशी बंडी रवीला शिवली. त्या बंडीमध्ये आत एक चोरकप्पा केला. त्या चोरकप्प्यामध्ये त्या काळात 60 रुपये ठेवले, म्हणजे पुढचा काळ तुला नीट जावा म्हणून. रवी इथे उतरला आणि गिरगावमध्ये एका धर्मशाळेत जाऊन राहिला. आणि मग त्याच्या चक्रा सुरू झाल्या वेगवेगळ्या अर्थात संगीतकारांकडे स्टुडिओजमध्ये. त्याने असं म्हटलंय की त्या काळामध्ये 8 आण्यामध्ये भरपूर जेवण मिळायचं, 8 आण्यामध्ये. आणि एकदा जेवलं की संध्याकाळी भूक लागायची नाही. एकदा बायकोनी त्याच्याकडे 25 रुपये मागितले, ती दिल्लीला होती की तिला काहीतरी गरज होती. तो 2 रुपये सुद्धा पाठवू शकला नाही. पण त्याच्या हातावर जरी टॅलेंटची खूप मोठी रेषा नसेल, जसं मी मगाशी म्हटलं की त्याच्या हातावर नशिबाची रेषा मात्र फार मोठी होती. फिल्मिस्तानमध्ये त्याला हेमंत कुमार सारखा आणखीन एक दर्यादिल माणूस भेटला. त्यांनी त्याला आपल्याकडे सहाय्यक म्हणून ठेवलं. त्याच्या आधी त्याला कोरसमध्ये गायला लावलं. नौजवानमध्ये त्यांनी कोरसमध्ये आवाज दिलेला आहे. त्यांनी आनंद मठमध्ये कोरसमध्ये आवाज दिलेला आहे. आणि मग तो हेमंत कुमारकडे राहिला. आणि तिथे मात्र तो हळूहळू त्यांनी संगीतातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात केल्या, जिभेवर साखर ठेवली जसं मी तुम्हाला म्हटलं, आणि तिथून मोठा होत गेला. आणि प्रत्येकाशी संबंध त्यांनी चांगले ठेवले. आणि मग आपल्याला अतिशय सुंदर गाणी दिली. त्यातलं एक चांगलं गाणं तुमच्यासमोर मी पेश करते, हुस्न वाले तेरा जवाब नाही. हुस्न वाले तेरा जवाब नहीं, हुस्न वाले तेरा जवाब नहीं, कोई तुझसा नहीं हजारों में, हुस्न वाले तेरा जवाब नहीं. कली जो गुलशन में साथ अपने बहार लाई हो, तू है सी किरण जो रात ढले चांदनी में नहा के आई हो. ये तेरा नूर ये तेरे जलवे, जिस तरह चांद हो सितारों में, हुस्न वाले तेरा
जवाब नहीं। तेरी आंखों में ऐसी मस्ती है जैसे छलके हुए हो बेमाने। तेरे होठों पे वो खामोशी है जैसे बिखरे हुए हो अफसाने। तेरी जुल्फों की ऐसी रंग